खुपते तिथे गुप्ते, खुपते तिथे गुप्ते. विजयजी, सचिन तेंडुलकर तुमच्या समोर खेळत मोठा झाला. अरे बापरे. काय काय आठवणी आहेत? नाही, आठवणी मी समोर खेळत मोठा झालाय म्हणजे तो माझ्या शेजारच्या साहित्य सहवासमध्ये राहत होता आणि त्याचा भाऊ अजित माझा मित्र आणि त्याची बहीण सविता माझ्याबरोबर शाळेत होती आणि तेंडुलकर सरांचा आमचा घरचा संबंध. त्यामुळे सचिनला लहानपणापासून पाहिलाय आणि त्याला खेळताना बघितलंय. म्हणजे छोटीशी आठवण म्हणजे आम्ही एक नाईट म्हणजे त्यावेळेस काही टेनिस टुर्नामेंट नुकत्याच सुरू झाल्या होत्या, 6 साईड 8 साईड वगैरे, आणि ते टुर्नामेंटची मॅच होती आमची 8 साईड म्हणून. आणि अजित तेंडुलकर आमचा कॅप्टन होता आणि अजितने मला बोलवलं ये तू खेळायला. तर माझ्याबरोबर 2-2 बॅट्समन जायचं, एकदा आऊट झालं की रन्स कमी वगैरे असे त्याचे नियम. तर मला सचिनला बरोबर पाठवला आणि सचिन माझ्या आठवणीप्रमाणे 4थी किंवा 5वीत वगैरे असणार आणि समोरची टीम होती ती फार चांगली टीम होती टेनिसची. मला माहिती होतं, मी थोडंसं खेळल्यामुळे. मी अजितला म्हटलं की अरे याला पाठवतेस तू बरोबर माझ्या? तर तो म्हणाला जरा बॅटिंग तर बघ. आणि आम्ही 2 जण चालत जात होतो. तो लहान मला म्हणाला म्हणजे आमच्या ज्या नावाने मला त्या परिसरात ओळखतात ते नाव घालून मला म्हणाला काय ते जाऊ दे, ते सांग. अरे सांगा ना, असं काय? की मला गुब्ब्या म्हणतात माझ्या एक. तर तू धावशील ना त्याने त्याच्या तर म्हटलं बघू प्रयत्न करू. आणि मला आठवतं तो त्यावेळेस रात्रीचा टेनिसचा बॉल प्रॅक्टिस नावाच्या कंपनीचा तेव्हा यायचा. तो थोडासा हलका असायचा, तो MRI इतका घट्ट नसायचा. आणि तो त्याने जितका लांब लांब मारलाय ना त्या इतक्या मोठ्या बॉलर्स ना, मी परत आल्यानंतर म्हटलं अरे अजित ते काय टॅलेंट आहे का मस्करी आहे. आणि मला किती लोकांना सांगू आणि किती लोकांना सांगू नको असं झालं. तर तो तेव्हापासून तो मुलगा म्हणजे काय त्याला दुसरा शब्दच नाही. तर असं इथपासून ते खाण्याच्या गमती, तोही त्यालाही खायला खूप आवडतं, त्यालाही खूप छान इकडे तिकडे फिरायला आवडतं. त्यामुळे तोही एक माणूस असा आहे की ज्याच्याबरोबर मी काही वर्ष इतकी उत्तम घालवले. सचिन तेंडुलकर झाल्यानंतर कधी संपर्कात आला का नाही? हो, म्हणजे संपर्कात येतो, कधीतरी भेट होतेच. पण आणि खलाच म्हणजे आदर याच्या पलीकडे आता त्याच्याबद्दल काही म्हणजे दुसरी भावनाच असू शकत नाही. आणि मी खरं सांगतो, कधी कधी सचिन बॅटिंग करत असेल ना तर तो बॉल मी कधी कधी बघत नाही, इकडे तिकडे बघतो. म्हणजे इतकं ते आतलं प्रेम आहे. दिलीपजींकडे येताना तुम्ही पण गुगली नावाचा सदर लिहायचा, म्हणजे क्रिकेटशी तुमचा कितपत संबंध आहे? खूप. मी कुठल्याही आता मुंबई पुण्यात मी आज मोठ्या शहरातल्या मुलांना असती तशी आवड पहिल्यापासून मलाही होती. पण ते असं एक स्वप्नरंजन होतं माझं की मी खूप मोठा क्रिकेटर झालोय वगैरे, ते शक्य नव्हतं. पण कारण मी रुईयाला BSc पर्यंत मी रुईयाला होतो. तर त्यावेळेला रुईया चॅम्पियन होती मी इंटर कॉलेजिएटला. त्याच्यामुळे क्रिकेटचं एक वातावरण खूप चांगलं होतं. आणि त्याच्यात मी हे गुगली वगैरे लिहिलं ते मला षटकार नावाचं एक पाक्षिक होतं, संदीप पाटील त्याचा संपादक होता आणि निखिल वागळे ते प्रकाश करा. निखिल वागळे मला म्हणजे भरीस पाडलं की ते तुम्ही लिहा. म्हटलं असं ना कॉलम लिहायला मला नाही जमणार. आणि तो गुगली कॉलम खूप पॉप्युलर झाला त्यावेळेला. म्हणजे गुगली म्हणजे ते एक संबंध त्या पाक्षिकामध्ये ग्लोरिफिकेशन असायचं क्रिकेटचं. माझा एकच कॉलम असा होता की मी टोप्या उडवलेला असायच्या. अच्छा. हां, म्हणजे तिथे आणि त्यांना आश्चर्य वाटतं, क्रिकेटर्सना पण आश्चर्य वाटायचं महाराष्ट्रीयन क्रिकेटर्सना, हा कधी मॅचला पण येत नाही, ह्याला सगळ्या आतल्या बातम्या कळतात कशा. ते स्पोर्ट्स जर्नलिस्ट जे सगळे आहेत, पप्पू द्वारकानाथ संसगिरी म्हणा किंवा ही मंडळी मला आतल्या बातम्या पुरवायची. म्हणजे दौऱ्यात कोण कोणाचा रूममेट आहे अमुक तमुक. आणि त्यामुळे जरा बऱ्याच त्याच्यात खटाळपणा करून. कधी रिॲक्शन दिली का तुम्हाला? हो. मी त्याने ते मग एकदम कुठल्या तरी मॅचला मी गेलो होतो वानखेडे स्टेडियमवर, रणजी ट्रॉफी मॅचला, हरियाणा विरुद्ध मुंबई वगैरे. तर ओळख दाखवायला लागले सगळे. म्हणजे कोणाला दाखवत आहेत ते? माझ्या वरती फोटो असायचा माझा त्या कॉलमवर की एकदम. आणि म्हणजे गुगलीचं पुस्तक जेव्हा झालं तेव्हा त्याला मागे त्याचं ब्लर मागच्या पानावर गावस्करनी लिहिलं. वाव. हां, म्हणजे गावस्कर म्हणाला की मी तो कॉलम वाचत होतो आणि मी ते जरूर लिहीन म्हणून त्याने त्या दिलं. आणि त्याच्यात 8 एडिशन्स होऊन गेल्या. दोघांचा क्रिकेटशी तुमचा इतका छान संबंध आहे, तर पूनम पांडे बद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे पूनम पांडेनी एक फार चांगली ऑफर दिलेली नाही, पण हे नवीन नाहीये पूनम पांडेचं. इनफॅक्ट मी गुगलीचा विषय काढला ना, त्या गुगलीवर एक गुगली मी त्याच्यावर लिहिला होता, इयान बोथमला इंग्लिश संघामध्ये घेतलं नाही म्हणून तिथल्या एका
मॅच चालू असताना हिने फक्त धमकी दिली, तिने करून दाखवलं प्रत्यक्ष. हो का? हो, इंग्लिश कुठलं बोलतं ग्राउंड लक्षात नाही कुठे. ती चक्क कपडे काढून ती मैदानावर पळाली होती, बोथमला घ्या म्हणून, संघात घ्या म्हणून. तर ते तसं इथे शिवाजी पार्कला झालं तर काय होईल या विषयावर मी एक काय लिहिलं होतं? गुगलीमध्ये लिहिलं होतं. ते गुगलीमध्ये आहे, ते गुगली किंवा नवी गुगली त्या कुठल्या पुस्तकात आहे ते. काय? हा, म्हणजे ते त्या मुलीचं नाव चिमी लाटकर असं होतं. चिमी लाटकर. आणि ती पण हा स्टंट करायचं ठरवते. आणि ते जसं मुख्य उपोषणाला लाक्षणिक उपोषणाचा एक सपोर्ट असतो, तसं तिला एक हे सपोर्ट म्हणून तिची आई आणि आईला सपोर्ट म्हणून तिची आजी, ही तिन्ही पिढ्यातली माणसं तिकडे आहे. पण ती एक लाक्षणिक सपोर्ट म्हणजे ती फक्त पंजाबी ड्रेसवर फक्त ओढणीच घेत नाही, आजी आणि काही नऊवारीतली काही अमुकच करत नाही, असं म्हणजे ती एक लाक्षणिक म्हणून तिला सपोर्ट आहे. आणि ही कम्प्लीट असं त्याच्यात एक गुगलीमध्ये होतं. पण त्याच्यामुळे हे जुनं आहे, हे झालेलं आहे याच्यापूर्वी. पण हे नवीन निघालं नाही, पण पुढे झालं असावं नाही. काय हे पब्लिसिटी स्टंट आहे हो. ते काय मला काय त्याच्यात तिला काय क्रिकेट विषयी काही प्रेम असेल का असं काय मला माहित नाही. मी काही ओळखत नाही नटीला. हे फक्त ते स्टंट आपलं एक नाव प्रोजेक्ट करायचं. आता वेळ झालेली आहे ती लोकांच्या प्रश्नांची. नमस्कार. आमची सगळ्यांची अशी विनंती आहे दिलीपजींना की हसवा फसवी हे त्यांचं जे नाटक आहे, तर त्यातले जे अनेक रोल आहेत त्यातले त्यांना आवडलेला एखादा रोल त्यांनी जर आम्हाला करून दाखवला तर आम्हाला आवडेल. तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे हसवाफसवी मधली सगळ्यात पॉप्युलर कॅरेक्टर्स करून दाखवतो. नमस्कार. नमस्कार. मी नाना पुण्ये, कोंबड्यांचा व्यापारी. मी आधी नीट बसतो बरं का. असं बसलं की जरा माज दिसतो, माज. काय आपल्या मराठी माणसांना बरं का न्यूनगंड आहे. त्या न्यूनगंडापासून दूर जायचं तर आधी असं बसलं पाहिजे. आणि या पोझिशनमध्ये बरं का थोडं इंग्लिश मिश्रित मराठी बोलायला लागतं. त्याच्यामुळे तेही मी बोलायचा प्रयत्न करतो. पण काय मला प्रॉब्लेम असा आहे की मला इंग्लिश येत नाही बोलायला काय. आणि दुसरं काय होतं, हे दात बीत पुढे असल्यामुळे काय होतं, काही काही शब्द बोलताना दात मध्ये येतात. म्हणजे प्रेफरन्स, पॅपराझी, परफेक्शन, फातर फेकर असं म्हटलं की दात मध्ये येतात ना, त्याच्यामुळे बोलता येत नाही मला. दुसरं आणखीन एक मास दाखवायचं उपाय म्हणजे चुईंगम खात बोलायचं. तोही मी प्रयत्न केला, चुईंगम खात बोलायचा. न्यूनगंड दूर केला पाहिजे ना, काही करतो मी. तर ते घालतं ते न्यूनगंड काय होतं, ते चिकटायला लागलं इकडे हे चुईंगम आतनं दाताला, त्याच्यामुळे दातखीळ बसायला लागली. जाऊ दे. तर मी मुख्य म्हणजे काय, हे मास दाखवायचा असतो. हां, तर गेल्या आठवड्यामध्ये बरं का त्या एका चॅनलच्या गाण्यांच्या रिअलिटी शोमध्ये मला अवॉर्ड मिळालं. तेव्हापासून माझ्या मुलाखती चालू आहेत. तर ती मी ते कॉन्टेस्टमध्ये मी हिमेश रेशमियांची गाणी म्हटली. कारण का नाही, त्याचा आवाज मला सूट होतो. तर मी त्याची तुम्हाला झलक म्हणून दाखवतो. 2च गाणी. झलक दिखला जा, झलक दिखला जा, एक बार आजा 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 आजा, एक बार आजा 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 आजा. मी आता थांबतो. मी जरा थांबतो कारण मला सायनसचा त्रास आहे. या आवाज जास्त गायलं तर शिंका सुरू होतात म्हणून. पुढचा प्रश्न. नमस्कार. माझा प्रश्न विजयजींना आहे की आपण एक चांगले अभिनेता आहात, पण आपल्या नाटकातला एखादा प्रयोग आम्हाला करून दाखवाल का? दिग्दर्शक आहात पण अभिनय करून दाखवा. बापरे. हां. मला वाटतं हा कार्यक्रम त्याचा TRP चांगला आहे. कारण अशा कठीण गोष्टी सांगितल्या तर तो तेवढा उरणार नाही. पण अगदी खरं सांगितलं तर मला ना, मी केलेलं काही स्मरत नाही, पण एक छोटंसं म्हणजे खूप वर्षापूर्वी 1983 साली मी एक नाटक केलं होतं, टूर नावाचं. आणि ते नाटक त्या काळामध्ये खूप गाजलं होतं. त्यात मी मराठी माणसाचं काम करायचो. ते सगळी मंडळी टूरला निघाली आहे आणि तो एक मुलगा आहे धारगळकर, मराठी, आणि ड्रायव्हर कंडक्टर त्याला सांगतात, त्याच्या हातात बॅग आहे, म्हणतं खाली ठेव बॅग, तो धारगळकर.
अशक्य आहे. तो म्हणतो का रे का, वाकावं लागेल. आता खाली बॅग ठेवायची म्हणजे अरे वाकावंच लागणार. तेच तर म्हणतोय, एक वेळ मोडेन पण वाकणार नाही. टुरूचं गाणं लक्षात आहे का तुम्ही? टूर निघाली, टूर निघाली, टूर निघाली, क्षणात इकडे क्षणात तिकडे टूर निघाली. 1 2 1 1 2 1 1 2 1. झालं. काय झालं पाहिजे पण. कारण याच्या पुढे गायकी येते, ती रिस्क घ्यायची नाहीये. पुढचा प्रश्न. माझा प्रश्न दिलीप प्रभावळकर यांना आहे. तुम्ही अमिताभ बच्चनजींबरोबर काम केलं, तर तो अनुभव तुम्हाला कसा वाटला? चांगला वाटतं. सरकार राजमध्ये मी काम केलं त्यांच्याबरोबर आणि त्यांचा राजकीय गुरु होतो, पॉलिटिकल गुरु. तर काम चांगलं केलं. मी म्हटलं मगाशी त्याप्रमाणे ते अतिशय प्रोफेशनल असतात आणि तुम्ही ही फार तयारीने जायला लागतं. मी अशी भीती असते की तुम्ही अमिताभ बच्चनच्या एकूणच बघून स्वतःचं बेरिंग विसराल, स्वतःचे डायलॉग विसराल. असं झालं. दिल्लीचा एक ॲक्टर आला होता आणि त्या सरकार राजमध्येच, म्हणजे मी त्या सीनमध्ये नव्हतो, पण ते एका बाजूला अमिताभ बच्चन, एका बाजूला अभिषेक बच्चन, मला वाटतं ऐश्वर्या राय पण होती. आणि तो डायलॉग विसरला. त्याला काय पुढे सोपे होते काही 2-3 दिवसात, त्याला काही बोलताच येईना. काय झालं तर नाही तो ते त्यांच्या पर्सनॅलिटीज बघून तो विसरूनच गेला म्हणून. तर तसं तुम्हाला खूप एक कुतूहल असतं की हा माणूस असं सगळं काय संबंध व्यापून राहिलेला माणूस जो आहे इतकी वर्ष, तो जवळून कसा तो हे करतो, कसा ऐकतो, कसा रिॲक्ट करतो, कसा बोलतो, कसा पॉझेस घेतो, कसं शांतता हे करतो, हे सगळं बघण्यात खूप इंटरेस्ट होता म्हणा. पण ते करताना सुद्धा आपलं बेरिंग सांभाळणं हे फार महत्त्वाचं होतं आणि आपले डायलॉग्स पक्के आणि आपली व्यक्तिरेखा.